भाजपाचा विराट विजय की मुंबईत 150 प्लसचा नारा फेल। केंद्रात सत्ता, राज्यात सत्ता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपाने वर्चस्व गाजवले आहे। गेल्या महिन्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीत मिळवलेल्या नेत्रदीपक यशानंतर आता 29 महानगरपालिकांच्या निकालांनी शिक्कामोर्तब केलंय की भाजपा हाच महाराष्ट्राचा मोठा भाऊ आहे। 1425 जागांसह भाजपा पहिल्या क्रमांकावर आहे। पण मुंबईच्या निकालात एक पेच आहे आणि तोच आज आपण पाहणार आहोत। आता जरा फ्लॅशबॅक बघा। 2017 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकात भाजपा स्वबळावर लढली आणि 82 जागा जिंकल्या होत्या। 2024 मध्ये शिंदेंच्या सोबतीने भाजपाने 135 जागा लढवल्या आणि 89 जागांवर विजय मिळवला। आकडेवारी सांगते की भाजपाला मुंबईत तब्बल 11,79,273 मते मिळाली आहेत। पण सर्वात धक्कादायक आणि महत्त्वाचा आकडा आहे तो म्हणजे 65.9% हा स्ट्राईक रेट। मुंबईच्या इतिहासात इतका प्रचंड स्ट्राईक रेट राखणं हे भाजपच्या मायक्रो प्लॅनिंगचं यश आहे। मात्र 150 प्लसचा जो नारा महायुतीने दिला होता तो का पूर्ण होऊ शकला नाही यावर विचार होणं गरजेचं आहे। सत्ता टिकवली पण आव्हानं कायम, तर नवी मुंबई भाजपाने राखली पण ठाणे आजही एकनाथ शिंदेंचा अभेद्य गड राहिला आहे। भाजपाने राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये स्वबळावर सत्ता आणली असली तरी मुंबईत युती करूनही त्यांना मॅजिक फिगरपर्यंत पोहोचण्यासाठी शिंदेंच्या 29 जागांची मदत घ्यावीच लागणार आहे। याचाच अर्थ असा की भाजपची ताकद वाढली असली तरी मुंबईचा मतदार अजूनही पूर्णपणे एका बाजूला झुकलेला नाही। 150 प्लसचं स्वप्न अधुरं राहण्यामागे उभाटाचा तळागाळातील मराठी मतदार आणि काही भागातील अँटी इन्कम्बन्सी हे महत्त्वाचं कारण ठरलंय। थोडक्यात काय तर भाजपाने महाराष्ट्राच्या नकाशावर आपलं कमळ अधिकच गडद केलंय। 399 जागा जिंकणाऱ्या शिंदेंच्या रूपाने त्यांना एक मजबूत मित्र मिळाला असला तरी मुंबईच्या सत्तेची चावी आजही विभागलेली आहे। भाजपाचा हा प्रवास विजयाचा आहे की केवळ विस्ताराचा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा आणि पाहत रहा वन किंगमेकर।